नमस्कार. आज 26 मार्च 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी आद्रा नक्षत्रात असून सायंकाळी 4:19 चंद्राचे भ्रमण होत आहे पुनर्वसू नक्षत्रात. तर या पुनर्वसू नक्षत्रामुळे आजचा दिवस खूप विशेष असा आहे, कारण आज आहे प्रभू श्रीराम यांची जयंती आणि यालाच म्हटलं जातं रामनवमी. तर आपल्या श्री शास्त्राच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण लवकरच हनुमान जयंती विशेष व्हिडिओ टाकत आहोत. तर या हनुमान जयंतीच्या व्हिडिओचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व सांगितलेले उपाय किंवा श्लोक आपण आवर्जून करावे. आपणाला आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणींवरती नक्कीच चांगला लाभ होईल. तर आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्यावरती, तो म्हणजे आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी कामे फत्ते होऊ शकतात, सायंकाळी मात्र थोडा अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कोणावर विश्वास शक्यतो ठेवू नका. आजसाठी आपणास उपाय एक लवंग. आजसाठी आपणास उपाय आहे 3 लवंगा आणि 1 कापूर बांधून आपल्या जवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी स्त्री वर्गाशी कोणत्याही प्रकारचा वाद करणे आपल्यासाठी घातक जाऊ शकते, त्यामुळे थोडी काळजी नक्कीच घ्या. संध्याकाळी मात्र आपल्याला यश प्रचंड पद्धतीने लाभते आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रुमालावर थोडे केशर लावून तो रुमाल आपण आपल्या जवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण असून सायंकाळी वरिष्ठांची वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे तांब्याच्या नाण्यावर लाल शाईने किंवा लाल कुंकुवाने ठिपका ठेवून तो तांब्याचे नाणे जवळ ठेवावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 62%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी आर्थिक फसवणूक जाणवू शकते, संध्याकाळी घरात वातावरण शांत राहील. आज सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पिण्याच्या पाण्यात थोडे गुलाब पाणी मिक्स करावे. म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून सायंकाळी मात्र पित्ता संबंधित किंवा उष्णते संबंधित त्रास जाणवू शकतात. आजसाठी आपल्यास उपाय लाल विटेची भुकटी त्यामध्ये पाणी टाकून त्याचा ठिपका आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आणि नाभीवरती लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी शारीरिक थकवा जाणवू शकतो, संध्याकाळी मोठी येणी वसूल होऊ शकतात, सायंकाळी आपल्याला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा एक छोटा कागद आपण आपल्या डाव्या खिशामध्ये ठेवावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी नशिबाची प्रचंड साथ लाभते असून सायंकाळी आपल्याला थोडा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे पिवळ्या मोहरीचे दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. पूर्ण दिवस नशिबाची चांगली साथ असून सायंकाळी आपल्याला आपले जवळचे मित्र भेटण्यास येऊ शकतात. आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी टाकून नमस्कार करावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी भयंकर बदनामी होऊ शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. सायंकाळी आपले मित्र आपल्या मदतीला धावून येऊ शकतात, त्यामुळे आलेल्या संकटांना आपण सायंकाळी तोंड देऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे हिरव्या मुगाचे 5 दाणे आपल्या डोक्यावरून ओवाळून बाहेर फेकून द्यावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळते आहे, मात्र दुपारनंतर सासरच्या लोकांशी वादविवाद किंवा शेजारच्या लोकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे वडाच्या झाडाला नमस्कार करून आपली इच्छा सांगावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 22वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी नाहक खर्च होऊ शकतो, संध्याकाळी कला क्षेत्रातील लोकांना चांगले मान सन्मान मिळू शकतो. आपल्याला चांगले यश संपादन करण्यासाठी आज संध्याकाळची वेळ उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे चांदीच्या वाटेत थोडे दही घेऊन ते खावे आणि मग घराच्या बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी स्थिर स्थावर मालमत्तेमधून आर्थिक धनालाभ होण्याची शक्यता असून संध्याकाळी पित्ता संबंधित तक्रारी आपल्याला जाणवू शकतात. आजसाठी आपला उपाय आहे गव्हाचे पीठ
आणि गुळ एकत्र करून मुंग्यांना खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 55%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र सकाळी पाण्याचा धोका संभवतोय, त्यामुळे पाण्यापासून दूर राहा. संध्याकाळी प्रवास करण्यासाठीची वेळ उत्तम असून सायंकाळची वेळ आपल्यासाठी चांगली आहे. आजसाठी आपला उपाय पांढरा सुती धागा आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 65%. 4थे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी शेअर मार्केट मधून चांगला नफा मिळू शकतो, मात्र संध्याकाळी आपल्याला शारीरिक दुखापत जाणवू शकते, त्यामुळे लांबचे प्रवास किंवा धारदार वस्तूंपासून दूर राहावे. आजसाठी आपला उपाय आहे लाल मसुराच्या डाळीचे 3 दाणे वाहत्या पाण्यात आपण आपल्या उजव्या हाताने सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 65%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी ताणतणाव जाणवू शकतो, संध्याकाळी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे, यश आपल्याला नक्की मिळत आहे, मात्र मनामध्ये विचारांचा गोंधळ थोडा राहील. आजसाठी आपला उपाय आहे तुळशीच्या झाडाला नमस्कार करून तुळशीचे एक पान चघळावे आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 80%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी सोन्याची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस असून संध्याकाळी आपल्याला पोटा संबंधित तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे बाहेरचा आहार न घेतल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपला उपाय आहे सकाळी हळद आणि पाण्याचे पाणी एकत्र करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती आणि दरवाजावरती शिंपडावे आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 88%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि सायंकाळी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. आजचा एकंदर संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय काळे उडीद ची डाळ आणि मीठ एकत्र करून आपल्या चेहऱ्यावरून 3 वेळा उतरवून कचऱ्यामध्ये फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभ आहे 95%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र सकाळी आपण कोणत्याही कागदपत्रांवरती सही करताना काळजी घ्यावी. आपले जवळचे मित्र किंवा नातेवाईक देखील आपला घातपात करू शकतात, त्यामुळे आज सकाळी काळजी घ्या. सायंकाळी मात्र आपल्या कुटुंबातले वातावरण आनंदी राहील. आजसाठी आपला उपाय आहे हिरव्या वेलचीचे 7 दाणे आपल्या उजव्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी आध्यात्मिक प्रगतीला अत्यंत उत्तम असा कालावधी असून मात्र संध्याकाळी आपले भयंकर नुकसान होते आहे, त्यामुळे आपण कोणावरही सायंकाळी विश्वास ठेवणे आपल्यासाठी घातक राहू शकते. आजसाठी आपला उपाय दुर्वांची जुडी आपण आपल्या हातून वडाच्या झाडाच्या खाली ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी खर्चावरून वादविवाद होऊ शकतात, संध्याकाळी मात्र रोमॅन्टिक डेटवर जाण्याचा चांगली मुहूर्त आहे. आज संध्याकाळी प्रपोज करण्यासाठी देखील कालावधी चांगला असून आपला जवळचे मित्र आज आपल्या भेटीला येऊ शकतात. आजसाठी आपला उपाय आहे सुगंधी अत्तर आपल्या नाभीला लावून घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी राजकीय क्षेत्रामधून चांगले यश संपादन करता येईल, संध्याकाळी मात्र सामाजिक क्षेत्रातून आपल्यावरती खोटा येऊ शकतो, त्यामुळे महत्वाची कामे आज आपण सकाळी करून घेतली उत्तम राहील. आजसाठी आपला उपाय आहे तांब्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक लाल रंगाचे फूल टाकून त्याने सूर्याला अर्घ्य द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 66%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो, संध्याकाळी घरामध्ये चांगले कौटुंबिक सुख लावेल. आज आपण आपल्या घरच्यांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. आजसाठी आपला उपाय आहे रुईच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 23वे नक्षत्र धनिष्ठ नक्षत्र रिअल इस्टेटच्या क्षेत्रामधून आपणास सकाळच्या वेळी चांगला नफा मिळू शकतो, त्यामुळे दलाली करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच एजंट लोकांसाठी सकाळची वेळ उत्तम आहे. सायंकाळी आपल्याला अग्नीपासून भय संभवते, शक्यतो आपण लांबचे प्रवास टाळलेले सायंकाळी उत्तम राहील. आजसाठी आपला उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाला चिमूटभर साखर टाकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी संभ्रम अवस्था निर्माण झालेली राहील, सायंकाळी मात्र आपल्याला अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. आजसाठी आपला उपाय आहे कदंबाच्या झाडाचे दर्शन घेऊन कदंबाचे एक पान आपण आपल्या उजव्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपद नक्षत्र सोन्यासारखी संधी सकाळच्या वेळेस आपल्याला येऊ शकते, त्यामुळे आपण मिळालेल्या संधीचे सोने करणे अत्यंत आवश्यक राहील. संध्याकाळी मनामधले विचार वाढू शकतात, मात्र यश आपल्याला मिळते आहे. आजसाठी आपला उपाय आहे हरभरा डाळ आणि गुळ एकत्र करून गायला खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%.
26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपद नक्षत्र. मित्रांकडून आज आर्थिक किंवा सामाजिक मदत आपल्याला नक्कीच मिळते आहे. व्यापारामध्ये आज चांगली वाढ होण्याची शक्यता असून नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय, आपण न वापरत असलेली जुनी बुटे आज आपण फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी मात्र आपण निवडलेली सगळी कामे योग्य पद्धतीने मार्गी लागू शकतात. मात्र सकाळी कोणतीही महत्वाचे काम करताना विचारपूर्वक करावा. शक्यतो सायंकाळी महत्वाची कामे केल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, तुरटीचा एक खडा हिरव्या कपड्यात बांधून आपल्या चेहऱ्यावरून 7 वेळा उतरवून तो जवळ ठेवावा आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. आणि आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. जय श्रीराम. शुभम भवतु.